देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी स्वामित्व योजनेचा शुभारंभ करतायत। संपूर्ण देशभराच्या सर्व जिल्ह्यामध्ये डिजिटल पद्धतीने जिल्हाधिकारी जिथे ठरवतील त्या स्थळावर ऑनलाइन हा कार्यक्रम होणार आहे। आमचे महाराष्ट्राचे सर्व मंत्री, देशाचे सर्व मंत्री त्या जिल्ह्यामध्ये स्वामित्व योजनेची सुरुवात करणार आहे। माननीय पंतप्रधान मोदीजी 12:30 वाजता जनतेला संबोधित करतील, स्वामित्व योजनेच्या लाभार्थ्यांना संबोधित करतील। स्वामित्व योजना म्हणजे खरं तर आपण बघितलं की आपणही आपल्या ग्रामीण महाराष्ट्रात राहणारे लोक आहोत की जमिनीमध्ये वादविवाद, मालकी हक्कावरनं वादविवाद, नागरिकांना त्यांच्या मालकीचे घराचे पट्टे नसल्यामुळं, त्यांचं प्रॉपर्टी कार्ड नसल्यामुळं कळत न कळत कुणीही कब्जा करतं, लुबाडणूक करतं, फसवणूक करतात। आणि म्हणून वडिलोपार्जित शेकडो वर्षाच्या जमिनी, घरं डिजिटल पद्धतीने त्याचं कार्ड प्रत्येक नागरिकाकडे, गावठाणामध्ये, शेतकऱ्याकडे असलं पाहिजे, याकरता माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी विचार केला। आणि आधुनिक युगामध्ये आधुनिक डॉक्युमेंट मालकीचं असलं पाहिजे, याकरता माननीय पंतप्रधान मोदीजींनी ड्रोनद्वारे या संपूर्ण महाराष्ट्राचा, देशाचे सर्वेक्षण केलं। आणि त्या सर्वेक्षणातनं हे या ठिकाणी आता या महाराष्ट्राच्या जवळपास 30 जिल्ह्यामध्ये या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे। 30,515 गावं, ग्रामीण गावं यामध्ये या योजनेमध्ये डिजिटलाइज होणार आहे, त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे। खरं तर गाव पातळीवर नकाशे उपलब्ध करणे, जी जागाबद्दल, गावठाणाच्या जागाबद्दल जी घराबद्दल स्पष्टता होती ती स्पष्टता येणे, गाव पातळीवर जी बांधकाम परवानगी आहेत, बांधकाम परवानगी अडचणीत आहे, ती परवानगी देण्याकरता आता प्रॉपर्टी कार्ड असल्यावर काही दुसऱ्या कागदपत्राची गरज नसणे, आणि मालमत्ता कर लावण्यापासून तर उद्याच्या पुढच्या पिढीला त्याचं डॉक्युमेंटेशन करण्याकरता सुद्धा, म्हणजे वडिलाकडे डॉक्युमेंट नाही तर मुलगा डॉक्युमेंट आपल्या नावाने कसं करेल, आजोबाच्या नावाने डॉक्युमेंट नाही तर नातू कसं आपल्या नावाने करेल। त्यामुळे एक मोठे वाद या ग्रामीण महाराष्ट्रात, देशामध्ये सुरू होते। आता हे या ठिकाणी खूप त्या ठिकाणचा फायदा होणार आहे। यामध्ये 4-5 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। गावकऱ्यांना मालमत्ता पत्र तर मिळणारच आहे, पण गावकऱ्यांची आर्थिक पत सुद्धा वाढणार आहे। आज एखाद्या शेतकऱ्याकडे त्या नावानं काहीच नसतं, पण आज ज्या पद्धतीने एक डिजिटल कार्ड मिळणार आहे, त्या माध्यमातून त्याला त्या ठिकाणी त्यांचा आर्थिक पत सुद्धा शेतकऱ्याची, गावकऱ्याची उंच होणार आहे। एखाद्या वेळी काही गृहकर्ज घ्यायचं असेल, त्या कर्जासाठी डॉक्युमेंट नाही आहे, आणि आता त्याला गृहकर्ज घेण्याकरताही डॉक्युमेंट मिळेल। अनेक केंद्र सरकार, राज्य सरकारच्या योजना घेण्याकरता जे अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट लागते, प्रॉपर्टी डॉक्युमेंट, किंवा एखादी योजना आली, त्या योजना थेट त्याच्या अकाउंटमध्ये, एखादं जर शेतीचे पैसे आले असतील, पीक नुकसान भरपाईचे पैसे आले असतील तर आधार कार्ड सीडिंग आपण करतो, पण त्यासोबत जर प्रॉपर्टी कार्ड असेल तर त्या ठिकाणी त्याला आपल्याला फार मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। या ठिकाणी व्यवसाय करण्याकरता सुद्धा त्या प्रॉपर्टी कार्डचा मोठा फायदा होणार आहे। खरं तर स्वयंपूर्ण परिवार, स्वयंपूर्ण
गावठाणं यातून निर्माण होणार आहे आणि आदिवासी भागातल्या आणि मागास भागातल्या जनतेला सुद्धा आता आदिवासी भागात तर 100% घरं अशी आहेत, 90% घरं ज्याच्याकडे कार्डच नाही आहे, घरं आहेत वडलोपार्जित. त्यामुळं आदिवासी वाड्या पाड्या धनगर वाड्या आणि यातून सर्व रेग्युलायझेशन आता गावठाणाचं होणार आहे, मालमत्तेचं होणार आहे. महाराष्ट्राच्या 30 जिल्ह्यामध्ये आमचे सर्व मंत्री, महायुतीचे सर्व मंत्री, त्याचा आम्ही चार्ट दिला आहे. मी स्वतः नागपूरमध्ये या योजनेचं शुभारंभ करताना मी असणार आहे. देवेंद्रजी एका जिल्ह्यात जाणार आहे, एकनाथ शिंदेजी जाणार आहेत, अजितदादा असणार आहेत. आम्ही सर्व महाराष्ट्रात देशातले सर्व मंत्री प्रत्येक जिल्ह्यात जाऊन या योजनेचं उद्घाटन करणार आहोत. या स्वामित्व योजनेतून आज महाराष्ट्राला, ग्रामीण महाराष्ट्राला एक पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. मी माननीय पंतप्रधान मोदींचे महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या वतीने आभार मानतो. एक मोठा इनिशिएटिव्ह, या देशाला डिजिटल करण्याचा एक मोठा इनिशिएटिव्ह आणि जनतेला जनतेच्या प्रॉपर्टीचा हक्क मिळवून देण्याचा इनिशिएटिव्ह माननीय मोदीजींनी घेतलेला आहे. हे असं डॉक्युमेंट असणार आहे, हे डॉक्युमेंट आधुनिक युगामध्ये अत्यंत महत्त्वाचं, एक आपल्या सर्वांना, तुम्हा आम्हाला एक आपल्या जीवनामध्ये नवा आधार देणारे डॉक्युमेंट असणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने, बाकी तर मी प्रेस नोटच्या माध्यमात आपल्याला देणार आहे, आपण सर्वांनी ही माहिती महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेपर्यंत जाण्याकरता मुंबईपासून, पुण्यापासून नागपूरपर्यंत आमच्या डिजिटल, प्रिंट आणि सर्व मीडियाच्या माध्यमातून आपण ग्रामीण महाराष्ट्राला या योजनेमध्ये त्यांचा हक्क मिळवून देण्याकरता, जनतेला हक्क मिळवून देण्याकरता आपल्या सर्व मीडियाच्या माध्यमातून या योजनेला प्रचार प्रसिद्धीकरता सुद्धा आपण मदत करावी आणि ग्रामीण महाराष्ट्राला त्यांचा हक्क मिळवून देण्याकरता आपण सरकारला साथ द्यावी अशी विनंती करण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे. आता अंतिम आकडा तर येईल, पण 30,000च्या गाव आहेत, ज्या संपूर्ण गावाचं, त्या गावातल्या प्रत्येक मालमत्ता धारकाला प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. सर्वांचंच होणार आहे, सर्वांनाच. त्याचा आता ड्रोन सर्वे सुरू झाला आहे. ड्रोन सर्वे झाल्यानंतर शहरी महाराष्ट्राला, आता हे ग्रामीण महाराष्ट्राकरता सुरुवात झाली 30,000च्या वर गावाकरता. आता ड्रोन सर्वे सिटी भागातही सुरू आहे आणि ते सिटी भागाचा ड्रोन सर्वे झाल्यानंतर शहरी भागाला सुद्धा याचा पुढच्या काळात ग्रामीण महाराष्ट्रातल्या गावठाणातल्या सर्व प्रॉपर्टी, जिथे जिथे ज्याचं घर आहे ते सर्व घरं काय मी तेच सांगतो आहे की याचं आता सुरुवात होते आहे, शुभारंभ होतो आहे. 27 तारखेला 12:30 वाजता स्वामित्व मिळण्याचं सुरुवात होते आहे आणि पूर्ण योजना महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार म्हणून प्रधानमंत्री मोदींचा फ्लॅगशिप कार्यक्रम आहे. शहरी भागाचं ड्रोन सर्वेक्षण सुरू आहे. ते झाल्यावर शहरी भागातही आपण असं प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. नाही, लोकांना आता ग्रामपंचायती, तलाठी, लोकप्रतिनिधी या माध्यमातून ग्रामपंचायतचे रेकॉर्ड्स आहे, तलाठ्याकडे रेकॉर्ड्स आहे, हे एकत्रित करून हे प्रॉपर्टी कार्ड तयार होणार आणि डिजिटल पद्धतीने हे प्रॉपर्टी कार्ड त्या घरमालकाकडे असणार आहे. 30,000 गावाच्या वर गाव आहे. नाही, आता आपला कार्यक्रम हा जिल्हास्तरीय आहे. जिल्ह्याचा एक एक कार्यक्रम आहे. 30 जिल्ह्यामध्ये कार्यक्रम होत आहेत. आमचे तिथले जे मंत्री आहेत आणि कलेक्टर आणि आमची पूर्ण त्या ठिकाणची सरकारी यंत्रणा, ग्रामसेवक, तलाठी, तहसीलदार, ही सर्व यंत्रणा, ग्रामविकास आणि महसूल
ही यंत्रणा मिळून या महाराष्ट्राच्या संपूर्ण लोकांना हे प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. असं आहे की जे डिस्प्यूट आहे त्याबद्दलचा योग्य निर्णय जिल्हाधिकारी सीओ तिथली व्यवस्था करेल. पण 99% प्रॉपर्टी अशा ज्या डिस्प्यूटमध्ये नाही आहे, त्यामुळे 99% प्रॉपर्टी किमान त्याचं स्वामित्व त्यांना मिळेल हे महत्त्वाचं आहे. 30 जिल्ह्यामध्ये 30,000च्या वर गाव आहेत, 30,152 वगैरे गाव आहेत. 30 जिल्ह्यामध्ये 30 जिल्हे 30 जिल्ह्यामध्ये स्वामित्व योजना ही 27 तारखेला 12:30 वाजता ऑनलाईन पद्धतीने माननीय पंतप्रधान मोदीजी हे सुरू करणार आहे. नागपुरात मी स्वतः असणार आहे. देशपांडे सभागृह किंवा सुरेश भट सभागृह त्याचा निर्णय होतो आहे. विदर्भातले सर्वच जिल्हे आहेत, 11 जिल्हे आहेत. मैं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी का महाराष्ट्र की जनता की ओर से और महाराष्ट्र सरकार की ओर से आभार व्यक्त करता हूं. देश में और महाराष्ट्र में स्वामित्व योजना चालू हो रही है. 27 तारीख को 12:30 बजे माननीय पंतप्रधान मोदी जी महाराष्ट्र के 30 जिलों में 30,515 गांवों में ऑनलाइन पद्धति से इस योजना का शुभारंभ करेंगे. हमारे सारे जिले के मंत्री और जिला अधिकारी और हमारे जिला परिषद के सीओ इस योजना को लेकर हर गांव में इस योजना को पहुंचाने का काम उस दिन करेंगे. हमारे सारे जनप्रतिनिधि भी इस कार्यक्रम में उपस्थित रहेंगे. स्वामित्व योजना यानी जो हमारे ग्रामीण गांव के किसान हैं और हमारे गांव में रहने वाले जनता है, उनका प्रॉपर्टी कार्ड मिले. अधिकृत रूप से प्रॉपर्टी कार्ड जनता के पास हो. जिनकी जमीन है, जिनका घर है, उनको प्रॉपर्टी कार्ड मिले. जिस प्रकार से रोजमर्रा के हम देखते हैं कि जमीनों के लिए वाद विवाद होते हैं. अनेक सालों से ये प्रश्न था कि ग्रैंडफादर की जमीन उनके बेटे के नाम पे नहीं है, बेटे की नाती के नाम पे नहीं है, तो बहुत विवाद होते थे. अब जो पूरा डिजिटलाइजेशन होने की वजह से, ड्रोन सर्वे होने की वजह से सारी प्रॉपर्टी अब जो अभी व्यक्ति उनके घर में लीगल स्वरूप से होगी. इसमें किसी ने कब्जा अनधिकृत किया होगा जमीनी के ऊपर, वो उसका भी निराकरण होगा. आदिवासी भागों में, मागासवर्गीय भागों में तो कोई कार्ड ही नहीं है प्रॉपर्टी का. तो आदिवासी समाज को, मागासवर्गीय समाज को धनगरवाड़ी है, छोटी छोटी बस्तियां है, छोटी छोटी वाड़ियां है, छोटे छोटे बंजारा समाज के छोटे छोटे गांव है, वहां पर जनता को प्रॉपर्टी कार्ड मिलेगा. और इस प्रॉपर्टी कार्ड के मिलने से जो कुछ लोग गरीब लोगों के प्रॉपर्टी पर अपना कब्जा जमा लेते हैं, जिनके पास पैसा होता है वो गरीब को लूटते हैं, कभी कभी वो तकरारें आती है. अब हर व्यक्ति के पास उनका प्रॉपर्टी कार्ड होगा. जो जिस घर में रहता है उस घर की उसको मालकी मिलेगी. इस योजना से ग्रामीण अंचल में रहने वाला जो हमारा किसान है उसकी प्रॉपर्टी से वो मजबूत हो जाएगा. जिसके पास कार्ड आ जाएगा, अब तो उसके पास कुछ भी नहीं है, कल वो लोन ले पाएगा, अपना घर बना पाएगा. केंद्र की राज्य कई योजना ऐसी है कि वो प्रॉपर्टी कार्ड नहीं होने की वजह से उसको योजना ही नहीं मिलती है. घर को लेना है तो प्रॉपर्टी कार्ड नहीं है, प्रधानमंत्री आवास योजना लेनी तो प्रॉपर्टी कार्ड नहीं है, पीएम किसान के बारे में कई अड़चन आती है. तो ऐसी अनेक योजना है, 45 योजना है देश की, राज्य सरकार और केंद्र सरकार की. जिस योजना को लाभ लेने के लिए प्रॉपर्टी कार्ड के लिए अत्यंत महत्वपूर्ण रोल होता है. और प्रधानमंत्री जी ने इस बात को सोचा, प्रधानमंत्री ने इस बात पर सोचना, माननीय मोदी जी ने इस बात पर सोचना और करना कि हमारे ग्रामीण अंचलों में जो लोग विदाउट प्रॉपर्टी कार्ड से उसको प्रॉपर्टी कार्ड देना,
इसमें ये बहुत बड़ा इस प्रकार का निर्णय है। मैं केंद्र सरकार का आभार व्यक्त करता हूँ और महाराष्ट्र में हमारी सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार, हमारी सरकार, ये सरकार 100% जिनका जो मालकी है उनको उनका प्रॉपर्टी कार्ड मिलने के लिए पूरी तरह से महाराष्ट्र सरकार इस योजना को लेकर जाएगी। ऐसा कोई भी व्यक्ति महाराष्ट्र में नहीं छूटे रहेगा। ऐसा कोई भी व्यक्ति और कोई भी घर ऐसा नहीं होगा महाराष्ट्र में जिनके पास प्रॉपर्टी कार्ड नहीं है। महाराष्ट्र सरकार पूरा इनिशिएटिव लेगी। देश की सरकार ने पूरा इनिशिएटिव लिया है। मोदी जी ने इनिशिएटिव लिया है, मोदी जी ने योजना लाई है और इस योजना को पूरी तरह से इम्प्लीमेंट करने का काम महाराष्ट्र सरकार का है, वो हम करेंगे। निश्चित रूप से एक बहुत बड़ा निर्णय माननीय प्रधानमंत्री मोदी जी ने किया है। आपको मेरी विनती है सरकार की ओर से कि आप महाराष्ट्र के इस तबके के गरीब व्यक्ति के लिए, आदिवासी व्यक्तियों के लिए, समाज के आखिरी व्यक्ति के लिए जो एक बहुत बड़ा निर्णय केंद्र सरकार ने किया है, आपके माध्यम से, डिजिटल प्रिंट मीडिया के माध्यम से ये निर्णय हर घर तक पहुँचे और इस व्यक्ति को न्याय देने के लिए आप भी हमारी मदद करिए, यही विनती करने में आपके पास आया हूँ। नाही, मी आता अजून बैठक घेतली नाही आहे। परवा एक बैठक घेतली हुडकेश्वर नरसाळा, त्या ठिकाणी तिथेच आता अधिकारी जातील, कॅम्प लावतील, नरसाळा हुडकेश्वर रेग्युलाइज होईल, ते महानगरपालिकेचा भाग आहे। पण इकडे आता मी लवकरच बेसाबेलतरुणी नगरपालिकेला जाणार आहे आणि त्या ठिकाणी बसून संपूर्ण 100% लोकांना आरएल मिळण्याकरता मी स्वतः त्या ठिकाणी बसणार आहे। आता हे आंदोलन सामाजिक आंदोलन आहे आणि सामाजिक आंदोलनाला अनेक वर्षापासून हे आंदोलन सुरू आहे। आंदोलनाला सरकारने नेहमीच न्याय दिलाय। मराठा समाजाला सुद्धा देवेंद्रजींनी मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाकरता पूर्ण वेळ काम केलं आहे। त्यामुळे अजून काही प्रश्न शिल्लक असतील तर सरकार त्या ठिकाणी चर्चा करेल आणि चर्चा करून मराठा समाजाच्या प्रमुख लोकांशी बसून किंवा त्या ठिकाणी जे काही आंदोलनाचे मुद्दे आहेत त्या ठिकाणी ते मुद्दे कसे सुटतील नियमात आणि संविधानातील चौकटीत बसवून हे मला वाटतं सरकार करेल। नाही, मी तेच सांगतो, ते भूमिहीन का दाखवतात आहे, ते भटके का दाखवतात आहे, कारण त्यांचं घर असूनही त्यांच्याकडे स्वामित्व नाही आहे। त्यामुळं त्या ठिकाणी वर्षानुवर्ष त्यांना प्रॉपर्टी कार्ड नाही म्हणून त्यांना भटके आणि विमुक्तमध्ये त्या ठिकाणी गणल्या गेला आहे। त्यांचं काही ठिकाणी कुणाच्या ठिकाणी घर आहेत, कुठे ना कुठं कुणाचं घर आहे, छोटंसं घर असेल पण आहे, त्याचं स्वामित्व मिळालं म्हणजे त्याला पुढच्या काळामध्ये आपल्याला त्यांना सुद्धा या आदिवासी भागात भटके विमुक्त बंजारा समाज असेल, अनेक समाज आहेत, धनगर समाज आहे, त्यांनाही सुद्धा या योजनेचा चांगला फायदा होईल। आता तेच सांगतो, स्वामित्व देताना जिल्हाधिकारी किंवा ज्यांच्या अधिकारात जे स्वामित्व आहे, एखादी प्रॉपर्टी अशी आहे जी कोणी डिस्प्यूट केली आहे किंवा मागच्या अनेक वर्षापासून चुकीचे नाव टाकले आहेत, तेच आधुनिकीकरण करणे, जुन्या पद्धतीने एखाद्याने कब्जा केला असेल तो कब्जा कमी होणे, एखाद्या व्यक्तीला न्याय मिळवून देऊन त्याचं स्वामित्व करून देणे ही योजना आहे। म्हणजे एखाद्या वेळी चुकीच्या पद्धतीने माझ्या जागेवर दुसऱ्याचं नाव चढलं असेल तर आमचे त्याच्यातले डिस्प्यूटही संपून मग ओरिजिनल स्वामित्व कोणाचं आहे तेही सुद्धा क्लिअर होणार आहे। आता नगरपंचायती झाल्यामुळं मोठ्या प्रमाणावर
जरी लेआउटवाल्यांनी बदमाशी करून विकून टाकलं असेल तरी ज्यांचं ज्यांचं घर पॉवर ऑफ अटर्नी असेल, ज्यांनी घर बांधून टाकलं पॉवर ऑफ अटर्नीवर, ते घरं रेग्युलाइज करण्याचाही सुद्धा आता गुंठेवारीमध्ये आपण काम करतो आहे. गुंठेवारी नागपूरच्या नगरपंचायतला लागू आहे आणि त्यामुळं आमच्या सर्व ग्रामीण भागातल्या नागरिक क्षेत्रातल्या लोकांना गुंठेवारी कायद्याअंतर्गत त्यांना आरेल करण्याची योजना आम्ही चालू केली आहे. नाही, हुडकेश्वर नरसाळा हा भाग महानगरपालिकेत आहे. बेसा बेलतरुडी नगरपंचायत आहे, ती नागपूर शहरात येणार नाही. पण बेसा बेलतरुडला गुंठेवारी कायदा लागू आहे. गुंठेवारीमध्ये बेसा बेलतरुडीचे घरं रेग्युलाइज करण्याकरता मी स्वतः या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बेसाच्या नगरपालिकेत जाऊन सर्व नगरपालिका ज्या ग्रामीण भागातल्या आहेत त्याच्यामध्ये मी या ठिकाणी हे सर्व प्रॉपर्टी ज्यांचे घरं ज्या ठिकाणी आहे त्यांना सर्वांना त्याचं स्वामित्व मिळावं याकरता काम करणार आहे. तुमच्या मनात काय मला सांगा. नाही, मला वाटतं की केंद्रीय आमचे अध्यक्ष आहेत, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी, महाराष्ट्राबद्दल आता संघटनेच्या निवडणुका आहे. आता लवकरच आता आम्ही 1.5 कोटी सदस्यता अभियान सुरू केलं आहे. 20 जानेवारीपर्यंत आमचं सदस्यता अभियान पूर्ण होईल. 12 जानेवारीला आमच्या राज्याचं मोठं अधिवेशन शिर्डीला आहे. 15,000 प्रतिनिधी शिर्डीला पोहोचतात आहे 12 जानेवारीला. त्या अधिवेशनाची उद्घाटन माननीय नड्डाजी करणार आहे. पहिल्या सत्राचा समारोप नितीन गडकरीजी करणार आहेत. दुसऱ्या सत्रामध्ये माननीय देवेंद्रजी अमितभाई आहेत. त्यामुळं ही प्रक्रिया सुरूच आहे. जानेवारीच्या एंडपर्यंत आमचे सर्व जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष यांची निवड प्रक्रिया पूर्ण होईल आणि मग त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये प्रदेशाध्यक्षपदाची निवड होईल. स्वामित्व योजना के बारे में स्वामित्व योजना के लिए देवेंद्र जी कहीं कौनते जिले में रहने वाले हैं या आज शाम तक उनका कंफर्मेशन आएगा. बाकी सबका कंफर्मेशन आया है, मैं आपको कॉपी शेयर करता हूँ. आता याच्यामध्ये जसे जसे दिवस पुढे जातील तसतसे बदल आपल्याला दिसतील. पहिला तर बदल आहे की आता हे केंद्राने जे माननीय मोदीजींनी स्वामित्व देण्याची योजना आणली आहे, या योजनेला कुणी व्यक्ती सुटू नये स्वामित्व देण्यापासून. आता हा पहिला कार्यक्रम सुरू झाला आहे. महसूल खात्याची जबाबदारी आहे आणि ग्रामविकास खात्याची जबाबदारी आहे. एकही व्यक्ती राज्याचा स्वामित्वापासून दूर राहू नये, हे टार्गेट आहे. रामटेक बंगल्याबद्दल आपला गैरसमज तयार झाला आहे. माननीय पंकजाताई मुंडे यांनी या बंगल्याला स्वतः मागितला आहे आणि आम्ही पंकजाताईची मागणी मान्य केली आहे. मी माननीय मुख्यमंत्र्याला म्हटलं की मला दुसरं घर द्या. आमच्या ताईंनी मागितलं, त्यांना दिलं पाहिजे. नाही, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे आमचे स्थानिक निर्णय आहेत ते निर्णय काय घेतात यावर आमच्या महायुतीचे निर्णय होईल. आम्ही कुठलाही निर्णय राज्यावरनं लादणार नाही. राज्यावरनं कुठलाही निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थेचा होणार नाही. निर्णय हा त्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या इकाईला करावा लागेल, आमच्या तिथल्या युनिटला करावं लागेल. मी आपल्या समोर सांगतोय, महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आमचं जिल्ह्याचं लोकल युनिट जो निर्णय करेल तोच निर्णय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी करेल. मगाशीच देवेंद्रजींनी आपल्याला सांगितलं की माननीय एकनाथजी
आणि माननीय अजितदादासोबत मी बसणार आहे आणि देवेंद्रजींनी मला सूचना दिली आहे की तुम्ही दोघांशी बसा, समन्वयाने निर्णय करून कळवा. 2 दिवसामध्ये मी सर्वांशी बसणार आहे, एकनाथजी आणि अजितदादाशी, आणि माननीय मुख्यमंत्रीजी मग जाहीर करतील. हाँ, माननीय देवेंद्र जी की इच्छा के बजाय वहाँ की ज़रूरत है. देवेंद्र जी की इच्छा के बजाय वहाँ की ज़रूरत है कि वहाँ अगर माननीय मुख्यमंत्री जिला अपने पास रखते, एक जिले का पालकत्व लेते हैं, वो जिले को एक बड़ा न्याय मिलता है, क्योंकि मुख्यमंत्री तो वहाँ पूरी सरकार काम में लगती है, पूरा सिस्टम काम में लगता है. मुख्यमंत्री जब एक जिले के पालक हो जाते हैं, वो जिले का बहुत कुछ से निर्णय अच्छे हो जाती है. इसलिए वहाँ की डिमांड ज़्यादा है. देवेंद्र जी के देना ये अभी तय करेंगे, लेकिन वहाँ के मैंने जितने भी सोशल मीडिया के हैंडल देखा, वहाँ के डिजिटल मीडिया के हैंडल देखा है, वहाँ की डिमांड गडचिरोली के देवेंद्र जी के पालक मंत्री पद के लिए, या पालक मंत्री तो आखिरी मुख्यमंत्री है, लेकिन पालकत्व लेना चाहिए देवेंद्र जी ने, वो गार्डियन बनना चाहिए हमारे. ऐसी वहाँ की आवाज़ आ रही है, वहाँ के आदिवासी समाज की और वहाँ के गडचिरोली के सारे जनप्रतिनिधि, गडचिरोली के सारे जनप्रतिनिधि, जिला पंचायत से लेकर नगर पंचायत तक, आमदार से लेकर खासदार तक, सारे जनप्रतिनिधि देवेंद्र जी को पालकत्व लेना चाहिए, ऐसी डिमांड कर रहे हैं. हमने 2-3 स्टेट की पढ़ाई चालू की है, जहाँ पे कुछ अच्छे से डिजिटलाइजेशन हुआ है और आधुनिकीकरण हुआ है. जैसा नागपुर शहर में 9 कार्यालय ऐसे जहाँ पे डॉक्यूमेंट रजिस्टर होता है, वो एरिया बांटा गया है, जोन में बांटा गया है. हम ऐसा करने जा रहे हैं कि जोन की पद्धति की जरूरत नहीं है. नागपुर में कहीं भी कोई भी डॉक्यूमेंट कोई भी कार्यालय में वहाँ पर वो रजिस्टर हो सकता है. ये निर्णय करने हम जा रहे हैं. यानी अगर आपको जोन 1 में अगर रजिस्ट्री करना है तो जोन 2 में भी कर सकते हैं, जोन 3 में जाके भी कर सकते हैं. ऐसी वही जाना आवश्यक नहीं, क्योंकि वहाँ पे बैठे हुए लोगों को वही जाना चाहिए, वही रजिस्टर होना चाहिए, नहीं करेंगे. हम पूरा डिजिटल इसको करने का प्रयास कर रहे हैं. 2-3 स्टेट में ऐसा हुआ है, उसका भी हम पूरा उदाहरण ले रहे हैं, वहाँ का भी चेक कर रहे हैं क्या उन्होंने किया है. दूसरा हम ये सोच रहे हैं कि जो डिवीजन जिले हैं, नागपुर है, अमरावती है, नासिक है, पुणे है, मुंबई है, यहाँ पर एक उस जो डिवीजन है, वो डिवीजन के लिए कोई जैसा पासपोर्ट कार्यालय होता है, जहाँ पर व्यवस्थित रूप से वहाँ व्यक्ति जाता है, वहाँ रुकने की व्यवस्था है, बैठने की व्यवस्था. अब तो आप देखते होंगे कोई भी मुद्रांक शुल्क कार्यालय में आप गए तो वहाँ खड़े भी रह नहीं सकता व्यक्ति. तो पहली शुरुआत तो हम ऐसे करें कि डिवीजन के जो जिले हैं, वो जिले पर एक अच्छा, जिस प्रकार से पासपोर्ट का कार्यालय होता है, उस प्रकार का एक क्लाइमेट का कार्यालय, अच्छा कार्यालय, डिजिटल कार्यालय विचार है कि वो भी हम करने का प्रयास करेंगे. थोड़ा समय लगेगा, लेकिन निश्चित रूप से एक जनता की जो मांग है कि इसको सुधार होना चाहिए, वो सुधार करने का हम प्रयास कर रहे हैं. आता नाशिक विभागीय आयुक्तांनी एक अभ्यासगट आम्ही तयार केला होता. मागच्या सरकारमध्ये आमचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी यांनी एक नाशिक डिव्हिजन कार्यालयाच्या डिव्हिजनल कमिशनरच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली होती. 5 कलेक्टर त्या समितीमध्ये होते. त्यांनी कालच शासनाला रिपोर्ट पाठवला आहे. मी आता परवा जाणार आहे मंत्रालयात. अजून मी मंत्रालयात माझ्या चेंबरला गेलो नाही आहे. तर मी ती पॉलिसी, त्यांनी काय शिफारशी केल्या शासनाला, त्या शिफारशीवर लवकरात लवकर, कारण या प्रकरणात खूप लवकर लक्ष सरकारने टाकायची गरज आहे. रेती माफिया महाराष्ट्राला लुटतात आहे, जनतेला लुटतात आहे, घरकुलांना रेती मिळत नाही आहे, सर्वसाधारण नागरिकांना 60,000 70,000 रुपये ट्रक मिळतो आहे, व्यावसायिक बांधकामं थांबलेले आहेत, त्या ठिकाणी सरकारच्या कामालाही कधी रेती मिळत नाही आहे. एक मोठा षडयंत्र या ठिकाणी झाला आहे, म्हणजे षडयंत्रापेक्षा एक माफियागिरी झाली आहे. त्यामुळं याच्यामध्ये शासन
डिमांड सप्लाय, जेवढा डिमांड आहे जिल्ह्याचा तेवढा रेती सप्लाय करण्याकरता, सप्लाय चेन तयार करण्याकरता, याकरता सरकार लवकरच चांगलं काम करणार आहे. मी आश्वस्त करतो की एका दिवसात बदल होणार नाही, पण तुम्हाला काहीतरी आमूलाग्र बदल दिसतील. नहीं, अभी वो कार्रवाई का आज के प्रेस का नहीं है. कार्रवाई जो होना है वो जिसके अधिकार में वो करेंगे. हमारा टारगेट है कि जिसका स्वामित्व है उसको मिलना चाहिए. नाही, आता तुम्ही जी सूचना केली आहे की जुन्या ज्या योजना ज्या कालबाह्य झाल्या आहेत, जुन्या योजना ज्या त्यांची इम्प्लिमेंटेशन झालं असेल आणि त्या कालबाह्य असतील त्या सुरू असतील. मी निश्चित या सर्व योजनांचा एकदा आढावा घेईन. ज्या उपयोगितेच्या आहे, आत्ता जनतेला गरज आहे, त्या योजना पुढे नेऊ आणि बाकी योजनांचा विचार करू, अभ्यास करू. मी नजूल जागेच्या पट्टेवाटप हा अधिकार महसूल खात्याचा आहे. नगरविकास खात्याची मदत घ्यावी लागतं. निश्चितपणे नागपूरमध्ये 100% जे मालकी लोक आहेत, ज्यांचे अतिक्रमण आहेत, ते रेग्युलाइज करायचे आहेत. आपल्याला लवकरच यामध्ये एकही व्यक्ती डिस्प्युटेड असेल तर गोष्ट वेगळी, पण क्लिअर आहे असा कुठलाही व्यक्ती स्वामित्वापासून दूर राहणार नाही याची काळजी घेणार आहे. जनवरी के पहले हफ्ते में सुप्रीम कोर्ट में ओबीसी आरक्षण को लेकर सुनवाई अंतिम टप्पे पर है. माननीय मुख्यमंत्री जी ने अभी आपको बताया है. मुझे लगता है कि अगर सुप्रीम कोर्ट से केस का निर्णय जनवरी के पहले हफ्ते में हो जाता है, हमारा आग्रह रहेगा, हमारे एडवोकेट्स वहाँ पर बात रखेंगे. लेकिन जनवरी के पहले हफ्ते में अगर हो जाती है तो मुझे लगता है मार्च अप्रैल तक सारी स्थानिक स्वराज्य संस्था का चुनाव ये राज्य चुनाव आयोग करेगा, क्योंकि उनका अधिकार है. बट हमारा जो उनको सपोर्ट चाहिए सरकार करके, वो माननीय देवेंद्र जी ने, मुख्यमंत्री जी ने कहा है, हम पूरा सपोर्ट जल्दी से जल्दी खड़ा करेंगे. राज्य निवडणूक आयोग, स्टेट इलेक्शन कमीशन इसके लिए काम करेगी. तो मुझे लगता है कि हम ये देख सकते हैं कि मार्च अप्रैल तक ये चुनाव होने की संभावना है, अगर सुप्रीम कोर्ट ने जनवरी में कुछ उनका जो केस है वो अगर उस पर निर्णय आ जाता है तो. नाही, वक्फच्या जमिनीच्या बद्दलचा एक वेगळा कायदा संसदेमध्ये आला आहे. त्याबद्दलची जॉईंट जी कमिटी आहे, संसदेची कमिटी त्याच्याकडे काम करत आहे. कायद्यामध्ये जे काही रूपांतरण होईल त्यानंतर वक्फच्या जमिनी, आमचा तर नेहमीच आम्ही यावर फर्म आहोत की वक्फ बोर्डाने चुकीच्या पद्धतीने गरीब माणसाच्या धार्मिक संस्थांच्या जमिनी चुकीच्या पद्धतीने वक्फ बोर्डाच्या नावाने एंट्री केली, त्या सुटल्या पाहिजे. त्याचं डिजिटलायझेशन झालं पाहिजे. ज्या वक्फच्या जमिनी आहेत त्याबद्दलची जो केंद्राचा कायदा येईल त्या केंद्रीय कायद्याप्रमाणे आम्हाला पुढे जायचं आहे. पण आज तर मात्र अनेक जमिनी अशा आहेत ज्या वक्फ बोर्डाने आपल्या नावाने करून घेतल्या आणि गरीब लोकांवर, धार्मिक संस्थानावर, अनेक समाजाचे संस्थान आहेत त्यासुद्धा वक्फ बोर्डाने आपल्या नावाने लावून टाकलेले आहेत. त्यामुळे केंद्रीय कायदा मंजूर झाल्यानंतर आणि महाराष्ट्रात आम्ही याची योग्य अंमलबजावणी करू आणि चुकीच्या पद्धतीने झालेले अतिक्रमण किंवा नोंदी या आम्ही कमी करण्याकरता प्रयत्न करू. देखिए, महाराष्ट्र में ऐसी कई प्रॉपर्टीज है जो प्राइवेट प्रॉपर्टीज है, चैरिटेबल प्रॉपर्टीज है, एजुकेशन की प्रॉपर्टी है, कल्चरल प्रॉपर्टीज है. ये प्रॉपर्टीज वक्फ ने
अपने नाम पे कर ली, जोर जबरदस्ती कर ली है और उनके नाम से रिकॉर्ड चले गया है, वक्फ के नाम पे रिकॉर्ड हो गया है। लोग कई सालों से घूम रहे सरकार के पास, उनके पास पुराने डॉक्यूमेंट भी है मालकियत के। केंद्र की सरकार एक कायदा ला रही है वक्फ का, वक्फ बोर्ड का जो कायदा है उस कायदे से केंद्र सरकार जो कायदा लाएगी उसका संसदीय समिति बनी हुई है और जो कायदा अंतिम होगा वो कायदे से महाराष्ट्र में पूरा इम्प्लीमेंट होगा। और हमारी ये भावना है, हमारी ये सरकार की भूमिका भी रहेगी, महाराष्ट्र सरकार की भूमिका भी रहेगी, गलत तरह से जिन लोगों ने एक आकस रखकर जो प्रॉपर्टियां वक्फ के नाम पे कर ली है वो प्रॉपर्टियां उस मूल मालक को मिलनी चाहिए, मूल संस्थानों को मिलनी चाहिए, जिनकी जिनकी है उनको मिलनी चाहिए। इसके लिए महाराष्ट्र सरकार भी काम करेगी। हा मला रागवणार तू लाईव्ह तू सुरू करायला लावलं होतं ना, मग लाईव्ह युनिट सुरू करायला तू लावलं होतं ना? हा बंद करायला लागला होता, बंद कर, फोटो म्हणून रेकॉर्ड करू का? चालू करून दिली होती तू पर्यंत मी सुरू केली ना, तू यायचाच होता.